नाशिक येथे होत असणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये जे विद्यार्थी 60 तासांहून अधिकचं श्रमदान करतील अशा विद्यार्थ्यांना 2 गुण देण्याचा निर्णय जो आहे तो पुणे विद्यापीठाने घेतल्याचं समजते आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये रिपब्लिकन सेना जी आहे ती रस्त्यावरती उतरलेली आहे। आपण आता पुणे विद्यापीठामध्ये आहोत आणि या पुणे विद्यापीठातील मुख्य जी इमारत आहे त्या मुख्य इमारतीच्या बाहेर हे सगळेजण जे आहेत ते आंदोलन करतायत आणि नेमकं या निर्णयाला त्यांचा काय विरोध आहे आणि त्यांची काय भूमिका आहे हे जाणून घेणार आहोत। जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो अधिकृतरित्या घेण्यात आल्याचं माहिती आहे का, समजतंय का आणि का निर्णय घेतलाय, तुमची काय भूमिका आहे? सगळ्यात पहिलं माझं सांगणं आहे की या भारत देशात लोकशाही आहे, ठोकशाही नाहीये। कुलगुरूंनी जे ठोकशाही पद्धतीने जे विद्यार्थ्यांना राबवण्याची जी प्रक्रिया केलेली की कुंभमेळ्यामध्ये विद्यार्थ्यांना राबवलं जायचं आणि राबवण्यापैकी त्यांना 2 मूल्यांकन देण्यात होती, हा निर्णय रद्द करण्यासाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत की भारतीय संविधानातील कलम 28 नुसार कुठलाही धार्मिक प्रचार प्रसार महाविद्यालय परिसरामध्ये झाला नाही पाहिजे। असं असताना देखील भारतीय संविधानाचं उल्लंघन करणारा निर्णय गोसावी सरांनी घेतलेला, कुलगुरू गोसावींनी घेतलेला आहे, तो त्वरित रद्द करावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत। आणि हा निर्णय जर रद्द झाला नाही तर कुलगुरूंच्या दालनामध्ये घुसून आम्ही या ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन करू आणि कुलगुरूंना हा निर्णय रद्द करण्यासाठी मी भाग पाडू। त्यांचं असं म्हणणं आहे की ओपन इलेक्टिव्ह क्रेडिटच्या अंतर्गत असे 2 गुण जे आहेत ते देण्याची तरतूदच आहे, असं श्रमदान जर करत असतील तर आपल्याला ते द्यावं लागतात। सर, माझं सांगणं आहे की देशात भारतीय संविधान आहे आणि संविधानाच्या कलम 28(1) मध्ये काय म्हणलेलं आहे की धार्मिक प्रचार प्रसार करू शकत नाही। असं असताना तुम्ही कुठलेही नियम बनवत असाल तर ते जाचकच आहेत आणि ते लोकशाहीला घातक आहेत, तर अशा लोकशाहीला घातक असणारे निर्णय त्वरित रद्द करावे। काय भूमिका असणार तुमची जर का त्यांनी निर्णय नाही मागे घेतला तर तुमची भूमिका पुढची काय? आमची भूमिका स्पष्ट आहे। आम्ही लोकशाहीवादी आहोत, संविधानवादी आहोत। बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान अधिकार दिलेला आहे आणि यामध्ये जे कुलगुरूंनी आदेश केला त्यामध्ये स्पष्ट भूमिका अशी त्यांची दिसून येते की एकंदर धार्मिक धर्माला प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्याकडून होताना दिसत आहे। विद्यार्थ्यांना असं धार्मिक प्रोत्साहन देण्याचं काम करण्याचं चूक हे विद्यापीठाकडून होताना आम्हाला निदर्शन देत आहे, म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत। जर हा निर्णय रद्द झाला नाही तर भविष्य काळामध्ये याचे परिणाम या कुलगुरूच्या दिसतील हे आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो, कारण हे एक प्राथमिक स्वरूपाचं आज आंदोलन आहे आणि याच्या हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन भविष्य काळामध्ये केल्याशिवाय राहणार नाही। हे एक प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन आहे की विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये संविधानवादी सर्व बहुजनवादी संघटनेला एकत्रित करून आम्ही मोठं मोर्चा आंदोलन करण्याचा या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला आहे। विरोध वेगवेगळ्या संघटनेकडून केला जातोय, अगदी काँग्रेसची NSY देखील विरोध करते, बाकीच्या देखील संघटना ज्या आहेत त्या या सगळ्या निर्णयाच्या विरोधामध्ये आक्रमक आहेत। त्यांच्याकडून थोड्या वेळामध्ये जाऊन पत्रव्यवहार जे आहेत ते कुलगुरूंसोबत केले जाणार आहेत। त्यामुळे आता या सगळ्या विरोधामुळे तरी कुलगुरू असतील किंवा विद्यापीठ प्रशासन असेल हा निर्णय मागे घेतेत का की या निर्णयावरती ते ठाम राहतात हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन दीप बिस्लासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।